चातुर्मासातील 35 नियम. चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा 4 महिन्याचा काळ. याला चातुर्मास असेही म्हणतात. चातुर्मास म्हणजे 4 महिने, आषाढाचे 20 दिवस, श्रावण, भाद्रपद, अश्विन हे पूर्ण 3 महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस. सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात तर काही नियम पाळतात. या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात. या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारापैकी यज्ञोपवीत संस्कार, मुंज, विवाह, दीक्षाग्रहण, यज्ञ, गृहप्रवेश, गोदान इत्यादी शुभकर्म कार्य केली जात नाहीत. तर या चातुर्मासात यापैकी एक नियम तुम्ही आवश्यक पाळा. तर नियम खालीलप्रमाणे आहेत. नंबर 1, 4 महिने दररोज तुळशीसमोर हळदीने स्वास्तिक काढावे. नंबर 2, 4 महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि दह्याने अभिषेक जरूर करावा. नंबर 3, 4 महिने दररोज शक्य असल्यास तुळशीसमोर तुपाचा दिवा आवश्यक लावावा. नंबर 4, चातुर्मासात काही लोक 4 महिने एकच वेळा जेवण करतात तर राजसिक व तामसिक भोजनाचा त्याग करतात. नंबर 5, चातुर्मासात उपवास, तप, जप, पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, पानावर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते. या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फळ प्राप्त होते आणि भगवान नारायणाची कृपा आपल्यावर सदैव कायम राहते. नंबर 6, चातुर्मासात 4 महिने दररोज श्रीकृष्णाला व विष्णूंना तुळस व्हावी. नंबर 7, गणपतीला दररोज लाल फूल म्हणजेच जास्वंद वाहू शकता. हा एक साधा सोपा नियम, तो तुम्ही दररोज करू शकता. नंबर 8, चातुर्मासात दान करणे हे विशेष फलदायी मानले जाते. या 4 महिन्यात दान करणे जीवन, संरक्षण, आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान करणे अतिउत्तम. यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. या महिन्यात केलेली उपासना व साधना लवकर फळप्राप्ती देते. यामुळे या पवित्र महिन्यात जरूर उपासना करावी. नंबर 9, या 4 महिन्यात गायत्री मंत्राचा 108 वेळा दररोज जप करावा. नंबर 10, 4 महिने दररोज तुम्ही पुरुषसूक्त दिवसातून एकदा म्हणावे किंवा तुम्ही गुरुचरित्रातला 14वा अध्याय दररोज वाचू शकता. हा खूपच प्रभावीशील आहे. नंबर 11, चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रास्थानात जातात. या दिवसामध्ये त्यांची पूजा आराधना करणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा दररोज 1 माळ जप आवश्यक करावा. नंबर 12, चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते. हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो. असे म्हटले जाते की जो भक्त या महिन्यात खऱ्या मनाने भगवान शंकराची आणि विष्णूंची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. नंबर 13, या चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणची कथा, जप आणि श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते. नंबर 14, चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. दररोज विष्णू सहस्त्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचे पठण आवश्यक करावे. नंबर 15, 4 महिने दररोज भगवद्गीतेचा 1 अध्याय जरूर वाचावा. याशिवाय तुम्ही स्वामीचरित्रातील क्रमशः 3 अध्याय किंवा दररोज 7 अध्याय सुद्धा वाचू शकता आणि ते आवर्जून वाचावे. नंबर 16, चातुर्मासातील 4 महिने दररोज जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात दररोज 11 प्रदक्षिणा जरूर घालाव्यात. नंबर 17, चातुर्मासात 4 महिने दररोज महादेवाच्या मंदिरात जाऊन पिंडीवर 11, 21 किंवा 108 बेलपत्र व्हावे. तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल अर्पण जरूर करावे. यामुळे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. नंबर 18, चातुर्मासात 4 महिने दररोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा आवश्यक लावावा. नंबर 19, चातुर्मासातील 4 महिने दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा. तसेच गाईला सुद्धा हिरवा घास द्यावा. नंबर 20, चातुर्मासातील 4 महिने दररोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्व शीर्षाचे पठण करावे.
चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी श्री सूक्ताचे 11 वेळा पठण आवश्यक करावे. फारच फलदायी आहे. नंबर 22. चातुर्मासात या 4 महिन्यात बेलाच्या झाडाखाली संध्याकाळी आवश्यक दिवा लावावा. बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप आहे, म्हणूनच त्याची आवश्यक पूजा करावी. अशा प्रकारे उपासना केल्यास आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात व आपले शुभफळ लवकर प्राप्त होते. नंबर 23. चातुर्मासात प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एका सवाष्ण स्त्रीची नित्य नियमाने ओटी भरावी. नंबर 24. चातुर्मासात सुंदरकांड, गीता आणि रामायणाचे पठण आवश्यक करावे. माणसांच्या जीवनासाठी हे खूपच फलदायी ठरते. नंबर 25. चातुर्मासात एक वेळ जेवण करणे उत्तम मानले जाते. या 4 महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढे चांगले. श्रावणात भाजीपाला, भाद्रपदात दही, अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळींचा त्याग करावा. या काळात शक्यतो पाण्याचा वापर करावा आणि शक्य तितके आपले मन भगवंतात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. तर अशा प्रकारे चातुर्मासातील यावरील नियमाचे पालन केल्यास आपले आरोग्य सुधारेल, संपत्ती मिळेल, मानसिक पीडा नाहीशी होते, सर्व आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात, सर्व प्रकारे पापांचा नाश होतो, तसेच सर्व मानसिक विकारांचा सुद्धा नाश होऊन मानसिक सुदृढता प्राप्त होते आणि आपल्याला पूर्वजनांचे आशीर्वाद प्राप्त होतात. चातुर्मासात भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा आपल्यावर सदैव प्राप्त होते. आनंद, समृद्धीत वाढ होते, घरात बरकत येते, आत्मविश्वास, त्याग, समर्पण आणि संयम ही भावना विकसित होते. म्हणूनच चातुर्मासात वरील नियमांचे पालन आवश्यक करावे. तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.